नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील गोवर्धन घाट ब्रिजच्या खाली म्हणजे सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी चालणारा उपक्रम म्हणजे या कायापालट या ठिकाणी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून हा उपक्रम चालतो। हा उपक्रम 74वा उपक्रम असून या ठिकाणी आपल्या सोबत सदाशिव कंदारे आहेत, जे की या ठिकाणी महानगरपालिकेचे स्वच्छता सेवक आहेत। या ठिकाणी त्यांनी देखील या कायापालट या उपक्रमाला अतिशय चांगला त्यांचा परिश्रम असतो। या ठिकाणी सकाळी येऊन त्यांनी जे त्यांचे कर्मचारी आहेत ते घेऊन येऊन या ठिकाणी साफसफाई करतात। ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करू। काय वाटतं या उपक्रमाबद्दल? साहेब, धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर साहेब दरवेळेस महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपक्रम राबवित असतात। जे आपल्या इथं नागरिक फिरत असतात, त्यांचं कुणी नसते, नातेवाईक वगैरे काही बेघरस्थ असतात, त्यांची दाढी कटिंग शिकण्यात त्यांना वगैरे बनियान वगैरे देतात, चड्डी, त्यांची आंघोळ वगैरे घालून त्यांना साफसुथरं ठेवून त्यांना गोडधोड काही खायला देतात। दरवर्षी साहेब आम्हाला दरवेळेस फोन करून बोलून ही साफसफाई करायला लावतात। आम्ही शहराची तर करताच, मात्र साहेबाच्या सांगण्यानुसार आम्ही इथं सुद्धा घाटाला सुद्धा येऊन हे काम करत असतो। कसं वाटतं याबद्दल? याबद्दल साहेब सगळ्यात चांगला उपक्रम आहे। साहेबाला भरपूर याच्यामध्ये बरेचसे पारितोषिक धर्मभूषण मिळालेले, असेच उपक्रम साहेबांनी करत राहावं साहेब, एवढी साहेब। या ठिकाणी आयोजक धर्मभूषण दिलीप ठाकूर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। भाऊ, काय सांगणार याविषयी? भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघ तसेच सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 7 वर्षापासून आमचा कायापालट हा उपक्रम सुरू आहे। या उपक्रमासाठी आम्हाला मार्गदर्शन भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार, विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण साहेब, खासदार अजित गोपछडे साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे, दुसरे आमचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट चैतन्य बापू देशमुख, आमचे महानगरचे अध्यक्ष अमर राजूरकर, जिल्हा अध्यक्ष संतोकराव हंबर्डे, ॲडव्होकेट किशोर देशमुख, आमचे लायन्सचे आमचे जे उपप्रांतपाल आहेत योगेश जयस्वाल यांचं मार्गदर्शन लाभत असतं। दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आमचा हा उपक्रम चालू असतो। यामध्ये माझ्यासह अरुण काबरा, सुरेश शर्मा, सुरेश लोट, त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक 2 डॉक्टर देखील आमच्या सोबत असतात। त्यामध्ये डॉक्टर दिबा जोशी व डॉक्टर अर्जुन मापारे हे प्रतिष्ठित डॉक्टर, यांच्याकडं म्हणजे ट्रीटमेंटसाठी सकाळी 7 वाजता लाईन लावावं लागते आणि चिठ्ठी घेतल्यानंतर दिवसभर म्हणजे पहिल्या 40 ते 50 पेशंटला चिठ्ठ्या देतात आणि दिवसभर त्यांना, पण या ठिकाणी ते कोणताही मोबदला न घेता या ठिकाणी मोफत आपल्याला उपचार देत असतात। आमची ही सर्व मंडळी जे आमच्या सोबत आहेत, प्रभुदास वाडेकर, शिंदे, आमचे हे सर्वजण या लोकांना शहरातून पकडून आणतात। त्यांची कटिंग दाढी आमचे राजू अण्णा म्हणून आमचे सहकारी आहेत, ते स्वयंसेवक त्यांची कटिंग दाढी करून त्यांना हे करतात। त्यांना आम्ही स्वच्छ पाण्याने आंघोळ करायचे, तिथं पाण्याची व्यवस्था भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या मार्फत होत असते। आणि ही सर्व मंडळी आमचे यावेळेस आमच्या सोबत लता दिदी जयस्वाल ह्या देखील उपस्थित होत्या। आमच्या नगारे वहिनी यांच्या हस्ते कपडे वाटप करण्यात आलेले आहेत आणि अनेक जण आमच्या या उपक्रमात सहभागी होत असतात। गेल्या 74 महिन्यापासून सातत्यानं उपक्रम सुरू असतो। आमचे माध्यम प्रतिनिधी असणारे संजय कुमार गायकवाड यांचाही यामध्ये फार मोठा योगदान आहे। या सर्व मंडळीच्या सहकार्याने हा उपक्रम चालू असतो। हा घेण्यामागचा उद्देश हाच आहे की माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी सांगितलेलं आहे की स्वच्छ भारत अभियान राबवा। स्वच्छ भारत अभियान राबवत असताना जे लोक ज्यांना पैसे असले तरी ज्यांना न्हावी मंडळी, वारीक मंडळी आपल्या दुकानात येऊ देत नाहीत, अशा लोकांना इथं आम्ही स्वच्छ करत असतो। त्यांना नवीन कपडे, अंडरपॅन्ट, बनियान, त्याप्रमाणे पॅन्ट, शर्ट देऊन, तसेच त्यांना नाश्ता, चहा, आणि हे लोक तयार व्हावे यासाठी त्यांना 100 रुपयाचं आम्ही 100 रुपये बक्षीस देत असतो। महापालिकेचे आमचे सदाशिव
हे दरवेळेस या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत असतात. महापालिकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी सहकार्य करत असतात. हा उपक्रम निरंतर चालू आहे आणि पुढेही निरंतर जोपर्यंत माझ्याकडं ताकद आहे, माझी काम करण्याची शक्ती आहे, तोपर्यंत हा उपक्रम चालू ठेवण्याचा माझा मनोदय आहे. एक नांदेडकरांना विनंती आहे की पूर्ण भारतात अशा प्रकारचा उपक्रम फक्त नांदेडमध्ये होत असतो. हा उपक्रम पाहण्यासाठी आपण पुढच्या महिन्याच्या पहिल्या सोमवारी या ठिकाणी यावं. तसेच आपल्या परिसरातील कोणी अशा प्रकारची व्यक्ती जे कचरे वेचणारे असतील, वेडे असतील, बेगर असतील, ज्यांचे कटिंग दाढी वाढलेले असतील, अशा कोणी व्यक्ती तुम्हाला आढळल्यास त्याची माहिती आमच्या लायन्सच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या आमच्या या पदाधिकाऱ्यांना द्यावी, जेणेकरून त्यांना देखील आम्ही त्यांचा कायापालट करण्याचा अनेक उपक्रम आपण घेता, अनेक उपक्रमाचा विविध फायदा होतो, जे की आपण हिवाळ्यामध्ये मायाची ऊब देता, त्यामध्ये बऱ्याच जण भ्रमिष्ट आहेत, त्यांना जेव्हा देतात त्यावेळेस त्यांना गरमीची म्हणजे चाहूल होते, म्हणजे गरम झोपतात त्यांनी. दुसरी गोष्ट, आपण उन्हाळ्यामध्ये चरण पादुका हे देखील आपण घेता, तर त्यामध्ये देखील जे अनवाणी चालतात त्यामध्ये त्यांना पायाला चप्पल मिळते आणि त्यांना चालता येते. परंतु या कायापालटमध्ये बरेच भ्रमिष्ट आहेत की त्यांना आपण 100 रुपये देता, कपडे देता. म्हणजे यातून काय झालं आणि काय यामध्ये साध्य झालं, म्हणजे मला असं म्हणायचं की या ठिकाणी या कायापालटमध्ये असे काही जण आहेत काय की ज्या कायापालटमधून कामाला लागले, किंवा काहीचे संसार जोडले, किंवा काहीने घरी परत वापसी झाली, अशातलं काही आतापर्यंत झालंय का आपल्याकडून? आमच्याकडं कायापालट घेत असताना एक महेंद्र शिंदे म्हणून आमचा सहकारी होता, म्हणजे इथं कायापालट मध्ये येत होता. पण आमच्या लक्षात असं आलं की तो शिकलेला आहे, तो चांगलं बोलतो, पण काही कारणास्तव व्यसनाच्या आहारी गेल्या असल्यामुळं त्याच्यावर ही परिस्थिती आली. त्याच्यामुळं हे लक्षात आल्यानंतर काही दिवस त्याला मी माझ्याकडे कामाला ठेवलं. त्यानंतर त्याला आम्ही दुसऱ्या ठिकाणी त्याला जॉबसाठी व्यवस्था करून दिली. त्याचप्रमाणे आणखी 2-3 असे आहेत की ज्यांना सिक्युरिटी गार्ड म्हणून आम्ही लावलेला आहे. म्हणजे ज्यांची काम करण्याची इच्छा आहे आणि ज्यांच्यात कॅपॅसिटी आहे, अशा लोकांना आम्ही काम देऊ इच्छितो. या लोकांपैकी ज्यांची इच्छा असेल त्यांना आम्ही काम देऊ. या माध्यमातून आमचा हाच उद्देश आहे की जे लोक काही कारणास्तव परिस्थितीमुळे अशा परिस्थितीत ज्यांनी या दुष्टचक्रात अडकलेले आहेत, त्यांना यातून बाहेर पडावं, हा त्यामागचा उद्देश आहे. आम्ही यांना सांगत असतो की आपण व्यसन करू नका, दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका, हे करायला. पण सवय, यांची वय जास्त झालेले आहेत, अनेक जण म्हणजे सांगून देखील ऐकत नाहीत. पण किमान आमच्या सोबत 3-4 तास ते राहतात, त्यावेळेस तरी त्यांना आम्ही कोणतंही व्यसन करू देत नाही. किंवा बाहेर देखील कोणी व्यसन करत असलेला दिसले तर आमचे एक स्वयंसेवक त्यांना टोकतात. या सर्वांचं आम्ही रोज भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी भाऊचा माणुसकीचा फ्रीज म्हणून तिथं अखंडितपणे रोज 40 ते 120 जेवणाचे डबे आम्ही देत असतो. त्यामध्ये जर कोणी दारू पिऊन आलेला असेल, कोणी व्यसन करत असेल, तर त्याला आम्ही डब्बा देत नाही. आमचा प्रभुदास काटेकोरपणे त्याच्याकडे लक्ष देत असतो. यामुळं आम्ही यांना व्यसनापासून दूर होण्याचा, स्वच्छ राहण्याचा हा संदेश देत असतो. त्यात बऱ्याच अंशी सफलता मिळत आहे. पण यांना हळूहळू अनेक वर्षापासून यांना सवयी लागलेल्या आहेत, त्यामुळं त्यात सुधारणा होईल. मला आशा आहे की एक ना एक दिवस हे सर्व लोक चांगल्या परिस्थितीत आपापल्या घरी जातील आणि त्यांच्यावर जे हे दुष्टचक्रामध्ये अडकलेले आहेत त्यातून दूर जातील, असं मला विश्वास आहे. नक्कीच या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी चालणारा कायापालट, यामध्ये 40 ते 50 या ठिकाणी भ्रमिष्ठ या ठिकाणी येतात आणि त्यांची दाढी कटिंग केली जाते. परंतु या ठिकाणी या भ्रमिष्ठामध्ये बरेचसे आहेत की जे डॉक्टर होते, त्यानंतर बरेच जण या ठिकाणी कामगार होते आणि बरेच चांगल्या घरचे होते, जे की व्यसनाने असतील किंवा घरच्या काही परिस्थितीनुसार असतील, टेन्शनमुळे ते म्हणजे त्यांनी येडसर होते, तर ते देखील या कायापालटमध्ये येऊन आज ते त्यांच्या घरी गेलेले आहेत, चांगल्या आपापल्या कामाला लागलेले आहेत. नक्कीच या ठिकाणी 40-50 जे आहेत यामध्ये आणखी कमी होऊन नांदेड मधले जे भ्रमिष्ठ आहे ते कमी करण्यासाठी दिलीप भाऊ ठाकूर यांचा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी कायापालट हा ठेवलेला आहे. आपण देखील ही बातमी ऐकत असाल तर आपल्याकडे देखील कोणी असे असतील भ्रमिष्ठ,
तर त्यांना या ठिकाणी पाठवा, त्यांची दाढी कटिंग केल्या जाईल व त्यांना मार्गदर्शन देखील केलं जाईल. त्यानंतर या ठिकाणी डॉक्टर मापारे असतील, बिबा जोशी असतील, यांच्या मार्गदर्शनातून त्यांचे जे बिमार असतील किंवा त्यांना काही येडसर असेल याची देखील तपासणी केली जाते. आणि नक्कीच या दिवसामध्ये काही दिवसामध्ये या ठिकाणी भ्रमिष्ठांची संख्या कमी होईल. यामध्ये नांदेडमध्ये धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांचा मोठा सहभाग आहे म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.